नांदेड शहरात भर दिवसा एका तरुणीचं अपहरण करण्याचा प्रकार घडला होता। नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। मात्र पोलिसांनी तातडीनं याची दखल घेत अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा छडा लावला। अपहरण झालेल्या तरुणीची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नांदेड रेल्वे स्थानक परिसरात ही तरुणी गेल्या 6 महिन्यांपासून वास्तव्यास होती आणि भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेला तरुण आणि संबंधित तरुणी यांची पूर्वीपासूनच ओळख होती। तो तरुण तरुणीला भेटण्यासाठी आला असता त्यांच्यात बाचाबाची झाली। याच वादातून तरुणानं आपल्या मित्राच्या मदतीनं दुचाकीवरून जबरदस्तीनं या तरुणीला बसवून तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। धक्कादायक म्हणजे हा सगळा प्रकार दिवसाढवळ्या लोकांच्या समोर सुरू होता। दरम्यान हा संपूर्ण प्रकार एका जागरूक नागरिकानं आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि ह्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे नांदेड पोलिसांनी याची तत्काळ दखल घेतली। शहरभर नाकाबंदी करत पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि काही वेळातच तरुणीची सुटका करण्यात आली। यातील एका आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे। अपडेट जे हा रेल्वे स्टेशन जवळची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाली। लगेच आमची टीमने रिस्पॉन्ड केला। त्याची पेट्रोलिंग मध्ये होती, त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला। एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे। मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार। तर त्यांचा हेतू काय होता, का त्यांनी अपहरण केलं त्यापूर्वी? हे काय आहे, पार्श्वभूमी असा आहे की त्यांची दोन्हीची जुनी ओळख आहे आणि हा मुलगी असा दिसतो प्रथम दृष्ट्या की ते रेल्वे स्टेशनवरच जवळपास 6 महिन्यापासून ते तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो। त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख आहे दोन्हीची। दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता। काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात होता त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून पळून गेला। एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे, दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कायदेशीर कारवाई नाही, ते लगेच सापडली मुलगी आमची टीम होती आणि दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच सापडली। नाही, मुलगीची वय 19 वर्ष आहे आणि जे एक आरोपी ताब्यात आहे त्यांची जवळपास 21 असा वय आहे। त्यामध्ये मायनर दोन्हीमध्ये कोणी नाही, दोन्ही मेजर आहे। हा, सातत्याने असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। 24 तारखेला एका फॅमिलीला पण मारहाण करण्यात आली होती शिवाजीनगरला। त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे पण आरोपी अटक नाही। काय असतं सातत्याने नाही, असा तुम्ही किती सातत्याने बघितला ते इतके महिन्यानंतर असा एक इन्सिडेंट झालेला आहे। त्यांची दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच तुम्हाला हा पण एप्रिशिएट केला पाहिजे की लगेच टीमनं अटक करून मुलगीला पण रेस्क्यू केलेला आहे, मुलगा पण ताब्यात घेतलेला आहे आणि आयडेंटिफाय करून दुसरा मुलगा सुद्धा ताब्यात आम्ही घेणार। ते हा सिटीमध्ये असा एक इन्सिडेंट घडतो आणि हा मला वाटतं खूप दिवस नंतर झालेला आहे। हा सतत कंटिन्युअसली किंवा असा एक नरेटिव्ह बनवणं एक चुकीची राहणार असं मला वाटतं।